सोलापुरातील कुर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली। मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी। आंदोलकांनी गाडी अडवल्यावर शरद पवारांनी आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं। ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गाड्यांवर हल्ला करणं, गोंधळ घालणं या प्रकरणी कारवाई। ॲक्शनला रिॲक्शन असते हे पाहायला मिळालं। ठाण्यात मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ॲक्शनला रिॲक्शन काय असते हे आम्ही 2 महिन्यांनी दाखवू। संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर। कालच्या हल्ल्याची सुपारी दिल्लीतील अहमद शहा अब्दालीनं दिली। पक्षाचं नाव न घेता राऊतांचा निशाणा। अंधारात भ्याड हल्ला, हिम्मत असेल तर समोर या, राऊतांचं आव्हान। बीडमधील प्रकाराला ठाण्यातील मनसैनिकांनी उत्तर दिलं। ॲक्शनला रिॲक्शन मिळेलच, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठा दौऱ्यावर असताना राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुद्धा हल्ला झाला होता, त्याला ठाण्यात मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलं। प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये महिलांना पुढे करून जो प्रकार घडवला तो निंदनीय। राजन विचारेंची मनसेनं केलेल्या गोंधळावर प्रतिक्रिया। तर मनसेनं प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केल्याचीही राजन विचारेंची टीका। उद्धव ठाकरेंनी भगवं सोडून हिरवं पांघरलं, बावनकुळेंची टीका। तर वाघनखांच्या साक्षीनं येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, बावनकुळेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर ठाण्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचणारे बॅनर्स। मनसे कार्यालय, दमानी इस्टेट, हरिनिवास परिसरात बॅनरबाजी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरात जळून खाक झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। नाट्यगृह आधी जसं होतं तसंच पुन्हा उभारण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कागलमध्ये मेळावा। याच मेळाव्यातून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचं रणशिंग फुंकणार। उद्या हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कावड यात्रा निघेल। कावड यात्रेला मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचीही उपस्थिती असेल। सांगलीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा। मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके मेळाव्याला उपस्थित राहणार। मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅली आज पुण्यामध्ये। सारसबाग येथील गणपतीचं दर्शन घेऊन फेरीला सुरुवात होईल। जरांगेंची मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली आज पुण्यात असल्यानं पुण्यातील वाहतुकीत बदल। शनिवार चौक ते कुमटेकर रस्ता, बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड। निगडीतील ओटा स्कीम इथं 12 ते 13 वाहनं अज्ञातांनी फोडली। या प्रकरणी 2 जणांना अटक केल्याची माहिती। रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघड। या प्रकरणी 6 जण पोलिसांच्या ताब्यात। कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसवून लेखी पेपर लिहिला जात होता। मुंबई अहमदाबाद नव्या 20 डब्यांच्या वंदे भारतची चाचणी यशस्वी। 4 डबे वाढवल्यानंतरही ताशी 130 किलोमीटर वेगावर परिणाम झाला नसल्याचं चाचणीतून स्पष्ट। घोडबंदर भागामध्ये अवजड वाहनांना बंदी। मेट्रो मार्गिकेवर तुळई बसवण्याचं काम सुरू। या कामामुळे 11 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी। सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन। विश्रामबाग चौकापासून मॅरेथॉनला सुरुवात। मोठ्या संख्येनं स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी। गोंदियामध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मॅरेथॉन। व्यवस्थापनाची जनजागृती करण्याच्या उद्देशानं मॅरेथॉनचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरच्या प्रसाद देशपांडेचा फ्रान्समध्ये अनुभवावर आधारलेल्या शिक्षण पद्धतीचा प्रयोग यशस्वी। प्रसाद देशपांडेवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव।
उजनी धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई, उजनीच्या 16 दरवाजातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर तिरंगी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 23,72,00,000चं नुकसान, तर पुरामध्ये वाहून गेल्यानं आणि अंगावर वीज कोसळल्यानं 4 व्यक्तींचा मृत्यू। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये भात शेतीचं सर्वाधिक नुकसान। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील केर गावामध्ये हत्तींकडून भात शेतीची नासधूस, वनविभागानं हत्तींचा बंदोबस्त करावा आणि नुकसानाचे पंचनामे करावे, ग्रामस्थांची मागणी। तळकोकणात माळरानावर रंगीबेरंगी फुलांचा बहर, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजू पिवळ्या सोनकी फुलांनी बहरल्या। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळेमध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार, म्हसोबा यात्रेनिमित्त शर्यतीचं आयोजन, हरिपूरच्या महेश बोंद्रेच्या बैलगाडीनं बाजी मारत 1 लाखांचं बक्षीस पटकावलं। रत्नागिरीतील गुहागरमध्ये पिंपरी गावच्या परिसरात ब्लॅक पॅन्थरचं दर्शन, हा ब्लॅक पॅन्थर पिंपर गावातून जंगलाच्या दिशेनं जात असताना दिसला। आषाढी वारी करून संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावला विसावणार। पालखीच्या परतीच्या प्रवासात खामगाव शेगाव मार्गावर शेवटच्या टप्प्यात 2.5 लाख भाविक दिंडीत सहभागी। बीडच्या परळीमध्ये कावड यात्रेचा उत्साह, 51 कलशातून आणलेलं जल वैजनाथाला अर्पण, यात्रेमध्ये भाविकांचा भजनावर ठिका। भिवंडीच्या कोनगाव परिसरातून मोबाईल दुकानं फोडणाऱ्या 4घांना अटक, चोरीला गेलेले 8,13,000 रुपये किमतीचे 29 मोबाईल पोलिसांकडून हस्तगत। अदानी घोटाळ्याशी संबंध असलेल्या कंपनीमध्ये माधवी पुरी बुच यांची भागीदारी, हिंडनबर्ग रिसर्चनं सेबीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केले। हिंडनबर्ग रिसर्चनं केलेले आरोप माधवी यांनी फेटाळले, सगळे आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचा दावा। भारताचे माजी परराष्ट्र मंत्री पद्मभूषण नटवर सिंग यांचं दीर्घ आजारानं निधन, गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। नटवर सिंग यांची IFS, राजकारणी आणि लेखक अशी ओळख। हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट, भूस्खलन आणि पुरामुळे अनेक रस्ते बंद। मुसळधार पावसानं हरिद्वारच्या चीला नदीला पूर, अनेक भागात वीज पुरवठा खंडित, दूरसंचार सेवा देखील विस्कळीत। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सेना आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चकमकीमध्ये 2 जवान शहीद तर 1 जवान जखमी, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय लष्कराकडून शोध मोहीम। मणिपूरमध्ये लष्कर तैनात करण्याच्या निर्णयाविरोधात कुकी जो विद्यार्थी संघटनेची दिल्लीत निदर्शनं, भारतीय लष्कराऐवजी आसाम रायफल्स तैनात करण्याची मागणी। गाझामधील एका शाळेवर हल्ला, 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जखमी, इस्रायलवर हल्ल्याचा आरोप। हल्ल्याच्या वेळी गाझामधील शाळेत कोणीही नसल्याचा इस्रायलचा दावा, इस्लामिक जिहाद कमांडर अशरफ जुदाला हल्ल्यामध्ये लक्ष्य केल्याची इस्रायलची भूमिका। गाझापट्टीतील विस्थापित लोकांच्या छावण्यांजवळ इस्रायली लष्कराची कारवाई, खास युनिसचा परिसर इस्रायलकडून सुरक्षित म्हणून घोषित। गाझापट्टीच्या एका भागात धुराचे प्रचंड लोट, इस्रायलच्या लष्कराचा कारवाईचा दावा, या भागामध्ये पॅलेस्टाईनच्या अनेक विस्थापितांनी आश्रय घेतल्याची माहिती। कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही याचा 13 ऑगस्टला फैसला, क्रीडा लवादाच्या निर्णयाकडे कोट्यवधी भारतीयांचं लक्ष। पॅरिस ऑलिम्पिकची आज क्लोजिंग सेरेमनी, फ्रान्समधील स्टेडी डी स्टेडियममध्ये सांगता सोहळा रंगणार, 100हून अधिक कलाकार परफॉर्मन्स करणार। पॅरिस ऑलिम्पिकची आज सांगता, नेमबाज मनू भाकर समारोप सोहळ्यामध्ये भारताची ध्वजवाहक असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।